नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे बघा, आज एक नवीन रेसिपी बनवत आहे. तर हे दही घेतले, हे बघा 2 चमचे झाले, तर हा 3रा चमचा. तर हे दही घेतलं मी. तर ह्याच्यात आता आपण मसाले टाकूया. तर हे बघा दही टाकलं. आता ह्याच्यात ना आपण मसाले टाकूया. हळद गेली, धना जिरा पावडर, हा आपला आगरी मसाला, तिखट मसाला म्हणजे आगरी मसाला. ह्याच्यात थोडंसं आपण मीठ टाकूया. आणि हे बघा, हे 1 वाटी मी ओले मटर घेतलेत, म्हणजे शेंगांचे वाटाणे घेतलेत हिरवे. बघा, या सगळे आपण ह्याच्यात ना मिक्स करून घेऊया. आणि हे थोडंसं पनीर घेतलंय. तर पनीर पण आपण ह्याच्यात चांगलं मिक्स करून घेऊ. तर नमस्कार मंडळी, ही आहे पनीर आणि हिरवे वाटाण्याची रेसिपी. तर थोड्या वेगळ्या पद्धतीत मी दाखवते, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा, हे सगळं असं मी मिक्स करून घेते. तर हे बघा, फोडणीची तयारी. राई टाकली. तर जिरं भरलेलं नाही, शोधायला लागेल. जिरं नाही ॲवॉइड करते. आणि हा कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट. तर हे बघा, हिंग टाकूया. थोडं हिंग टाकली. तर हे ना माझ्याकडे वाटण आहे. ह्याच्यात टोमॅटो घेतला अर्धा, खोबरं, मिरची आणि कोथिंबीर. तर हे वाटण सगळं नाही मी टाकणार आहे. हे बघा, थोडंसंच टाकते. 1 चमचा झाला. आणि हे 2 चमचे मी हे वाटण टाकलं. तर हे बघा, हे वाटण मी चांगलं परतून घेते, कारण आपलं खोबरं आहे, खोबरं चांगलं शिजला पाहिजे. मग हे ना आपण तेल सुटेपर्यंत ना वाटण चांगलं परतून घ्यायचं. त्या वाटणाला तेल सुटले. आता हे मिश्रण आहे ना आपण दह्यात बुडून ठेवलेलं, ते टाकूया. मी ह्याच्यात ना मसाला नाही टाकत आहे, कारण का हे माझ्या मुलीचं आहे. हे जी रेसिपी आहे ती मुलीची आहे, ती जास्त तिखट खात नाही, म्हणून तिच्यासाठी हे आहे. तर ह्याच्यात मसाला मी काढून टाकलेला अगोदर, तोच. अजून दुसरा मसाला मी टाकलेला नाही. मी पाणी घालते. ह्याच्यात मी पाणी घातले. आता हे आपल्याला मटर आणि पनीर ह्याच्यात शिजवायचं आहे. तर पाणी का घातलं, कारण मटर आणि पनीर शिजला पाहिजे. आणि पाणी जास्त नाही घातले बघा, थोडंसंच घातले. हे वाटाणे लगेच शिजतात आणि पनीरसुद्धा लगेच शिजला जाईल. तर हे बघा, थोडंसंच पाणी घातले. आता हे शिजण्यामध्येच पाणी आटून जाईल. तर हे बघा, आपली भाजी शिजलेत, वाटाणे पण पनीर पण. तर आता हा आपण मीठ टाकूया. तर हे बघा, आपली मटर पनीरची भाजी रेडी झालेली आहे. आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया. तर ही भाजी रेडी झाली. ही आहे इथे मुळ्याची भाजी, ही आहे माझ्यासाठी.